महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाची बोगसगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताचं जे निवासस्थान असतं त्या निवासस्थानावर 150 बोगस मतदार नोंदवलेले आहेत. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे की किती बोगसगिरी आणि किती भोंगळ कारभार ह्या निवडणूक आयोगाने मागील काही वर्षांमध्ये केला आहे, ज्यामुळे सत्ताधारी पक्षाला कुठेतरी याचा फायदा भेटत आहे की जे बाहेरून आलेले लोक आहेत, जे परप्रांतीय लोक आहेत, त्यांच्या नावांनी 150 मतदार नोंदवलेले आहे आणि ते कुठे तर चक्क नवी मुंबई महानगरपालिका आयुक्ताच्या निवासस्थानावरच ते नोंदवलेले आहेत. आणि त्यानंतर संतापत होऊन जो आयुक्त होता नवी मुंबई महापालिकेचा, त्यांनी याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे की माझ्या निवासस्थानी 150 लोकांचे तुम्ही मतदार कसे नोंदवले आहे निवडणूक आयोगाने. त्यामुळे आता हा भोंगळ कारभार वारंवार समोर येत आहे. तरी निवडणूक आयोग अजूनही पारदर्शकपणे कारभार का करत नाही हेच आता समजत नाही.